असं म्हणतात, की ज्या घरात तुळस समजा खिडकी असेल किंवा गॅलरी असेल, तुळस उगवत नाही, तिथे निगेटिव्हिटी असते. असं काही आहे का? हो, अगदी. हे बघाल तर मोबाईलचे रेडिएशन्स कमी करण्याची पॉवर तुळशीच्या एका पानात आहे. एका पानामध्ये जर एवढी शक्ती आहे, तर हं. विचार करा तुळशीच्या पूर्ण पानामध्ये किंवा झाडामध्ये किती शक्ती असेल. ओह! जेव्हा वाईट शक्ती असतात, सगळ्यात पहिलं वाईट शक्ती काय करतात? चांगल्या गोष्टींचा नाश करतात. तुळस जेव्हा वैकुंठी जाते, तेव्हा ती तुमच्यावरचं काहीतरी आक्रीत हं. स्वतःवर घेऊन जाते. त्यावेळेस त्या तुळशीची विधिवत पूजा करणं हा आपल्याकडे एक सोपस्कार आहे. आता आपण बाकी नाही काय करू शकत, तर तिला मातीतून काढावी हां. आणि मुळासकट सुकलेल्या तिच्या काड्या आहेत, त्या हां. तोडून ठेवाव्यात. त्याचा एक सुंदर उपाय सांगते मी जातकांसाठी हां. सगळ्यांसाठी. अष्टमीला आणि पंचमीला वैकुंठी गेलेल्या तुळशीच्या ज्या हां. सुकलेल्या काड्या आहेत, ज्या तुम्ही हां. काढून डब्यामध्ये भरून ठेवा आणि त्या 5 काड्या घेऊन त्याला कापूस गुंडाळायचा हं. आणि त्या कापसाची पंती म्हणजे हं. मातीच्या दिव्यामध्ये त्या 5 काड्यांची वात कापसाची केलेली तुपाचा दिवा लावायचा आणि तो तुम्हाला घरातल्या देवतेंसमोर स्पेशली विष्णू महाराजांसमोर म्हणजे कृष्णांसमोर लावायचा आहे ओके. किंवा स्वामींची मूर्ती असेल, स्वामींचा फोटो असेल तर हं. स्वामींसमोर लावा आणि ओके. हा बरेचसे घरातली निगेटिव्हिटी बाहेर काढायला फार मदत करतो आणि याने निगेटिव्ह ऊर्जा कमी व्हायला फार मदत होते. त्याच्यामुळे वैकुंठी गेली की लगेच तुम्हाला दुसरी तुळस लावणं अपेक्षित आहे. वास्तुदोषाचे सिम्प्टम्स बघायचे असतील, तर एखाद्या घरात जर तुळस टिकत नसेल, तर निगेटिव्ह एनर्जी आहे.